नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्रातील भावी रेल्वे कर्मचाऱ्यांनो. आज आपण बोट आणि प्रवाह हा जो आपला अंकगणिताचा चॅप्टर चालू केला होता त्याचा दुसरा पार्ट बघणार आहोत. हा शेवटचा पार्ट असणार आहे. यामध्ये आणखी तशाच टाईपचे थोडेसे मॉडरेट लेवलचे एक्झाम्पल आणि हाय लेवलचे एक्झाम्पल आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा टॉपिक अत्यंत इझी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाचा वेग जर एकाच दिशेने असेल तर दोन्ही वेगांची बेरीज होते आणि बोट जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर दोन्ही वेगांची काय होते, वजाबाकी होते. आणि आपण पाहिलं होतं की बोटेचा संत पाण्यातील वेग किंवा स्थिर पाण्यातील वेग किंवा शांत पाण्यातील वेग बरोबर x + y/2. मग x म्हणजे काय, बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि y म्हणजे काय, बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. आणि सेम आपण पाहिलं होतं प्रवाहाचा वेग बरोबर x - 2/2 म्हणजेच अपॉनमध्ये 2. सेम याच्यामध्ये x म्हणजेच काय, बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि y म्हणजे काय, बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. बस याच्याच वरती हा पूर्ण टॉपिक डिपेंड आहे. तर बघा, प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की बोटेचा शांत पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाच्या विरुद्ध बोट 8.5 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती. आता बोटेचा शांत पाण्यातील वेग आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला माहीत आहे की बोटेचा शांत पाण्यातील वेग बरोबर काय असते रे, x + y/2. x म्हणजेच काय, बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि y म्हणजेच काय, बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. मग इथं बोटेचा शांत पाण्यातील वेग ऑलरेडी दिलेला आहे 12 बरोबर x ची किंमत दिलेली आहे का बघा. प्रवाहाच्या विरुद्ध बोट 8.5 किलोमीटर वेगाने जाते म्हणजे हा बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे. तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती, म्हणजेच x ची किंमत काढायची आहे म्हणून x जसाचा तसा अधिक y ची किंमत आपल्याला दिलेली आहे 8.5 आणि छेदामध्ये 2. मला आता x ची किंमत काढायची आहे. 2 इकडे जाईल, 2 ने जर 12ला इथं भागाकारामध्ये आहे, इकडे येताना गुणाकारामध्ये जाईल. 2 ने जर 12ला गुणलं तर 24 झाले बरोबर x अधिक 8.5. मला x ची किंमत काढायची आहे. हा 8.5 इकडे जाणार, हा अधिक आहे तर इकडे गेला तर काय होईल, वजा. म्हणजे 24 - 8.5. 24 मधून जर 8.5 गेले तर किती राहतात, 15.5. किती राहतात, 15.5 किलोमीटर प्रति तास. म्हणजे बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती येईल, 15.5. 24 मधून 8.5 कसे वजा करायचे, 24 मध्ये दशांश चिन्ह नाही म्हणून 24 नंतर दशांश चिन्ह देऊन 0 घ्या. 8.5 वजाबाकी किंवा बेरीज करताना दशांश चिन्ह एकाखाली एक आलं पाहिजे असं लिहितात. याची वजाबाकी करायची. 0तून 5 नाही जात बरोबर आहे. इथं झालं 10, 10तून 5 गेले, 5 राहिले. 13तून 8 गेले, किती राहिले रे, 2 आणि 5. परत किती राहिले, 5. परत इथला एक, हा एक, 15.5. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं काय आहे, परफेक्ट उत्तर त्याचं असणार आहे. एकदम इझिली प्रश्न होता. अशाच टाईपचे प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. दुसरा प्रश्न असाच बघूया. दुसरा प्रश्न बघा काय आहे की बोटेचा शांत पाण्यातील वेग 20 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाच्या विरुद्ध बोट 5 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 35, 45, 40, 30. 35, 45, 40 आणि 30. ठीक आहे. बस बघा कसं सॉल्व करायचं. सेम बोटेचा शांत पाण्यातील वेग दिलेला आहे 20 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध बोट 5 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते.
तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. तर प्रवाहाच्या बोटीचा शांत पाण्यातील वेग बरोबर काय x अधिक y छेदामध्ये 2 असतो. बोटीचा शांत पाण्यातील वेग दिलेला आहे 20. हा 2 इकडे होईल म्हणजेच गुणेला 2 बरोबर एक्सची किंमत काढायची आहे. वायची किंमत दिलेली आहे आपल्याला 5. 20 गुणेला 2 40 अधिक 5 इकडे आला म्हणजे 40 वजा 5 बरोबर काय येईल एक्स. म्हणजे एक्सची किंमत किती भेटेल आपल्याला 35 किलोमीटर प्रति तास. एवढं सोपे उदाहरण आहे. एक्सची किंमत किती भेटेल 35 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न अशाच टाईपचा एक तुम्हाला होमवर्कसाठी देतो. तिसरा प्रश्न आपण समजा याला असं म्हटलं की बोटीचा शांत पाण्यातील वेग बोटीचा शांत पाण्यातील वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाच्या विरुद्ध बोट 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती. ऑप्शन आहे 20 11 12 4. ऑप्शन आहे 20, दुसरा आहे 11, तिसरा ऑप्शन आहे 12 आणि चौथा ऑप्शन आहे 4. तर हा प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी ठेवायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. इझी प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. चौथा प्रश्न बघा. एक बोट एकशे 40 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने 5 तासात जाते. जर बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल, जर बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती. तर प्रवाहाचा वेग किती हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. ऑप्शन आहे 9, दुसरा आहे 9.3, तिसरा आहे 9.5, चौथा आहे 10. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे. एक बोट 140 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने 5 तासात जाते. जर बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती. ऑप्शन आहे 9, 9.3, 9.5 आणि 10. ठीक आहे. आता बोट 140 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने 5 तासात जाते. म्हणजे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काढता येईल आपल्याला. बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर आपल्याला माहित आहे अंतर भागेला काळ किंवा वेळ असते. अंतर भागेला काळ, अंतर अपॉन काळ.
तर अंतर दिलेलं आहे 140 आणि काळ म्हणजेच वेळ दिलेली आहे 5. जर सॉल्व केलं तर 5 दुनी 10, 5 8 40 म्हणजे 28 किलोमीटर प्रति तास जो आहे बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आपल्याला भेटेल. कारण इथं डायरेक्ट त्यांनी दिलेलं नव्हतं. पुढे काय म्हटलं, जर बोटेचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल, म्हणजे बोटेचा वेग जर आपल्याला म्हटला बोटेचा वेग बरोबर 2 गुणेला प्रवाहाचा वेग, 2 गुणेला प्रवाहाचा वेग असं म्हटलेलं आहे. जो प्रवाहाचा वेग आहे त्याच्या काय तो दुप्पट आहे. म्हणजेच बघा याला आपण रेशोमध्ये जर कन्वर्ट केलं तर प्रवाहाचा 1 बरोबर 1 म्हणा लागेल, तेव्हा हा काय होईल दुप्पट. ठीक आहे. तिप्पट जर असता तर प्रवाहाचा वेग 1 हा काय झाला असता तिप्पट. चौपट जर असता तर प्रवाहाचा वेग 1 हा काय झाला असता चौपट. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलं तर प्रवाहाचा वेग 1 तेव्हा हा काय होईल 2. तर आपल्याला त्यांनी काय म्हटलं, प्रवाहाचा वेग किती, तर प्रवाहाचा वेग बरोबर आता प्रवाहाच्या वेगासाठी आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण आपण याच्या अगोदर शिकलो. प्रवाहाच्या वेगासाठी गुणोत्तर किती घेतलं आपण 1. खाली काय करतो दोघांची बेरीज 1 अधिक 2 गुणेला बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे रे 28, हा 28 करायचा. ठीक आहे. कारण याच्यामध्ये प्रवाहाचा वेग पण आहे आणि बोटेचा वेग पण आहे, म्हणजे दोघांची बेरीज आहे, म्हणून इथं दोघांची आपण बेरीज केली. 1 अधिक 3 गुणेला 28. ठीक आहे. 3 नम 27 होतात. किती काहीतरी चूक राहिला का, नाही बरोबर आहे. ठीक आहे. 28ने जर 3ला जर भागलं तर 3 नम 27 बरोबर राहिला 1, 3 त्रिक 9 म्हणजे 9.3 किलोमीटर प्रति तास जो आहे हा आपला काय भेटेल प्रवाहाचा वेग भेटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर यामध्ये असणार आहे. ठीक आहे. बघा प्रवाहाचा वेग आपल्याला त्यांनी विचारला होता, मग इथं त्यांनी आपल्याला पट दिलेली आहे, मग पटेला आपण गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलं. त्यांनी म्हटलं होतं की बोटेचा वेग हा प्रवाहाचा जो वेग आहे त्या वेगाच्या दुप्पट आहे. म्हणजे प्रवाहाचा वेग 1 असेल तेव्हा हा 2 राहील. म्हणजे बोटेचा वेग त्याच्यासाठी गुणोत्तर घेतलं 1 आणि प्रवाहाचा वेग दुप्पट आहे म्हणून 2 घेतलं. आता हे जे 28 किलोमीटर अंतर होतं आपल्याला माहीत आहे बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर x अधिक y आहे ना. म्हणजेच x अधिक y म्हणजे x अधिक y नाही, त्याला काय म्हणतो आपण याच्यामध्ये बोटेचा वेग आणि प्रवाहाचा वेग सुद्धा ॲड करतो. बरोबर आहे. म्हणजे दोघांचा वेग ॲड होतो म्हणून 1 अधिक 2 केलं गुणेला आपण जो टोटल वेग होता 28 तो केला आणि कॅल्क्युलेशन केलं तेव्हा मला उत्तर भेटलं 9.3 किलोमीटर प्रति तास. समजलं उदाहरण सर्वांना. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया अशाच टाईपचा. पाचवा एक्झाम्पल 70-14 तास. चौथं होतं ना, 5वं राहील एक्झाम्पल. हे 5वं एक्झाम्पल. एक बोट 70 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने 14 तासात जाते. जर बोटेचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या तिप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती. ऑप्शन आहेत 5.56, 5, 2, 1.25. 5.56, 5, 2, 1.25. ठीक आहे. प्रश्न तसाच आहे. एक बोट 70 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने 14 तासात जाते. जर बोटेचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या तिप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती. ऑप्शन 1.56, 5, 2, 1.25. ठीक आहे. तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आधी काढावा लागेल. बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग, कारण इथं डायरेक्ट आपल्याला दिलेले नाही आहे.
दिशेने वेग बरोबर काय असते, अंतर भागेला काळ. म्हणजे अंतर आहे 70, काळ आहे 14, 14 पंच 70 म्हणजे 5 किलोमीटर प्रति तास जो आहे बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आला. पुढची लाईन काय म्हटलंय, जर बोटेचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या तिप्पट असेल म्हणजे बोटेचा वेग बरोबर तिप्पट आहे म्हणून 3 गुणेला कशाच्या, प्रवाहाचा वेग, प्रवाहाच्या वेगाच्या. मग याला जर गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलं तर बोटेचा वेग आणि इकडे येईल प्रवाहाचा वेग. जेव्हा प्रवाहाचा वेग 1 असेल तेव्हा बोटेचा वेग किती राहील, 3. हे गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलं तर मला प्रवाहाचा वेग काढायचा आहे. तर प्रवाहाचा वेग बरोबर प्रवाहाच्या वेगासाठी गुणोत्तर किती घेतलं मी, 1 छेदामध्ये या दोघांची बेरीज 3 अधिक 1 डायरेक्ट करतो 4 गुणेला हा टोटल वेग किती आला, 5. कारण टोटल वेग का म्हटला, कारण बोटेच्या प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे याच्यामध्ये बोटेचा वेग पण ॲड आहे आणि प्रवाहाचा वेग पण ॲड आहे. परत 1/4 गुणेला 5 म्हणजेच 5/4. ठीक आहे, 4 1 4 पॉईंट दिला 1 राहिला, 4 दुनी 8 4 पंच 20 म्हणजे 1.25 किलोमीटर प्रति तास हे आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे आपलं काय राईट आन्सर त्याचं असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्नसुद्धा आपण इझिली सॉल्व केलेला आहे. 6वा प्रश्न एक तुम्हाला होमवर्कसाठी. 6वा प्रश्न बघा, एक बोट याच्यामध्ये 150 आणि 5 150 किलोमीटर अंतर 5 तासात जाते. जर बोटेचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती. ऑप्शन आहेत 10 15 20 35 ऑप्शन आहेत. ऑप्शन आहेत, पहिलं ऑप्शन 10, दुसरं ऑप्शन 15, तिसरं ऑप्शन 20, चौथा ऑप्शन आहे 35. ठीक आहे, तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहात बघा. सातवा प्रश्न, एका नावेची प्रवाहाच्या दिशेने एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 3.1/2 पट आहे. जर प्रवाहाची गती 3 किलोमीटर प्रति तास असेल किलोमीटर प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेची गती किती. गती किती.
ऑप्शन आहे 5.2/5 किलोमीटर प्रति तास, 6.3/5 किलोमीटर प्रति तास, 5.4/5 किलोमीटर प्रति तास आणि चौथा ऑप्शन आहे 9.307 किलोमीटर प्रति तास। असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 3.1/2 पट आहे मित्रांनो। जर प्रवाहाची गती 3 किलोमीटर प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेची गती किती राहील हे आपल्याला कळायचं आहे। म्हणजेच बोटीचा शांत पाण्यातील वेग आपल्याला कळायचा आहे आणि यामध्ये आपल्याला प्रवाहाचा वेग सुद्धा दिलेला आहे। त्यांनी एवढं फक्त आपल्याला एक रेशो दिलेला आहे की एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 3.1/2 पट आहे। ठीक आहे, म्हणजे याला जर सॉल्व केलं 3 दुनी 6, 6 1 7, 7/2 पट आहे। म्हणजे याचा अर्थ काय होईल, 7/2 पट आहे। 7/2 पट म्हणजे 7 गती कशी राहील, एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती राहील 7 आणि त्याच्या विरुद्ध दिशेने गती राहील किती राहील 2। समजलं काय केलं, 3 गुणेला 1/2 आहे ना, म्हणजे 2 गुणेला 3 6, 6 1 7 आहे ना। लक्षात येऊ राहिलं का, इकडे लक्षात घ्या। याला मी 2 पार्ट आधीच करून टाकतो। ठीक आहे, बघा 3.1/2 पट म्हटलेलं आहे। याला जर सॉल्व केलं तर 2 6, 6 1 7, 7/2 पट राहील। मग कशाच्या, एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 3.1/2 पट आहे। म्हणजेच विरुद्ध दिशेची गती आणि नावेची प्रवाहाच्या दिशेने गती याची जी पट आहे ही किती आहे, 7.2 पट। म्हणजेच इथं आपण लिहू शकतो नावेची प्रवाहाच्या दिशेने गती बरोबर 7/2 गुणेला काय लिहिलेलं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची गती, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची गती असं आपण यामध्ये लिहू शकतो। पण आपल्याला नावेची प्रवाहाच्या दिशेने गती पाहिजे तर नावेची प्रवाहाच्या दिशेने गती म्हणजे सरळ सरळ आपल्याला लक्षात येते 7/2 म्हणजे हे काय आहे, गुणोत्तरच आहे। 7/2 एवढी पट आहे म्हणजे गुणोत्तर आहे। मग 7 कशाची राहील, नावेची प्रवाहाच्या दिशेने गती राहील 7, नावेची प्रवाहाच्या दिशेने गती किती राहील 7, बरोबर आहे। आणि खाले ही काय राहील, नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती, नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती किती राहील 2। एवढं लक्षात आलं। आता पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर प्रवाहाची गती 3 किलोमीटर प्रति तास आहे तर शांत पाण्यात नावेची गती किती, तर शांत पाण्यात नावेची गती मला माहीत नाही, मला काढायची आहे, त्याला म्हणतो मी एक्स, त्याला काय म्हणतो एक्स म्हणतो। आणि प्रवाहाचा वेग बरोबर किती दिलेला आहे, 3 किलोमीटर प्रति तास। ओके, आता इकडे बघा, नावेची प्रवाहाच्या दिशेने गती बरोबर काय होते, नाव जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर दोन्ही वेगांची काय होईल, बेरीज होईल। मग इथं शांत पाण्यात नावेची गती x आली अधिक प्रवाहाचा वेग किती आला 3, म्हणून हे काय झालं x अधिक 3। आणि नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती बरोबर, आता नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे म्हणजे दोन्ही वेगांची काय होईल वजाबाकी, म्हणजे शांत पाण्यात नावेची गती x वजा प्रवाहाचा वेग 3। ठीक आहे, एवढं झालं। आता बघा, नावेची प्रवाहाच्या दिशेने गती, ठीक आहे, याच्या ठिकाणी मी काय टाकू शकतो 7 अपॉनमध्ये नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती, याच्या ठिकाणी काय टाकू शकतो 2 बरोबर, याला मी काय लिहू शकतो x अधिक 3 वरती आणि खाली काय येईल x वजा 3। कारण नावेची प्रवाहाच्या दिशेने गती जी आहे ती रेशोमध्ये मी काढली 7, कारण मला पट दिलेली होती, आणि नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती ती रेशोमध्ये काढली मी 2, म्हणजे 7/2 बरोबर नावेची प्रवाहाच्या दिशेने गती आहे x अधिक 3 ती वरती लिहिली अपॉन x वजा 3। याचा तिरपा गुणाकार केला की मला उत्तर भेटेल। तर याला मी रफ करतो, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो।
याला मी रब करतो. आता रब केल्यानंतर या 7ने याला गुणायचं आहे, तिरपा गुणाकार केला. एक्सने 7ला गुणलं किंवा 7ने एक्सला गुणलं, 7ने एक्सला गुणलं की झाला 7x वजा 7 त्रिक 21 बरोबर. या 2ने x अधिक 3ला गुणलं, 2ने एक्सला गुणलं 2x अधिक 2 गुणेला 3 किती झाले 6. ओके. आता मला एक्सची किंमत काढायची आहे. प्लस 2x इकडे आणू, मायनस 21 तिकडे नेऊ. तर 7x हा प्लस 2x इकडे आणला तर मायनस 2x झाला. हा प्लस 6 इकडचा जसा तसा हा प्लस 21 झाला. 7x वजा 2x किती झाला 5x बरोबर. 6 अधिक 21 किती झाले रे 27. म्हणजेच x बरोबर 27 भागेला 5 म्हणजेच 5 5 25. ठीक आहे. राहिले किती रे 2 म्हणजे 5.2/5 किलोमीटर प्रति तास ही मला एक्सची किंमत भेटेल. आणि एक्स बरोबर काय शांत पाण्यातील वेग आणि आपल्याला शांत पाण्यातील नावेची गतीच विचारली आहे. शांत पाण्यात नावेची गती बरोबर एक्स आहे आणि एक्सची किंमत किती आली 5.2/5 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिलं जे आहे हे माझं परफेक्ट उत्तर त्यामध्ये आलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. प्रश्न जो आहे हाय लेवलचा प्रश्न आहे पण इझी प्रश्न आहे. ठीक आहे. कारण यामध्ये पट दिलेली आहे की नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गतीच्या 3.1/2 पट आहे. याला मी पूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं तर अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं तर 2 गुणेला 3 6, 6 आणि 1 7, 7/2 पट भेटते. म्हणजे जास्त गती कशाची राहील नावेची प्रवाहाच्या दिशेने गती. म्हणजे 7 जे आहे हे नावेच्या प्रवाहाच्या दिशेने गतीचं गुणोत्तर आहे आणि 2 जे आहे हे नावेचे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या गतीचं गुणोत्तर आहे. मग मला 7 भेटलं गुणोत्तर याचं नावेची प्रवाहाच्या दिशेने असणाऱ्या गतीचं आणि नावेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या गतीचं गुणोत्तर भेटलं मला 2. मग मला माहीत आहे की दोन्ही वेग म्हणजे नाव जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर वेगांची बेरीज करतो. म्हणून नावेची प्रवाहाच्या दिशेने गती बरोबर शांत पाण्यात नावेची गती x आणि प्रवाहाचा वेग किती आला 3 म्हणजेच x अधिक 3 केलं कारण तिथं बेरीज होते. आणि नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती बरोबर इथं काय म्हटलं आपण x कारण शांत पाण्यात नावेची गती बरोबर x आणि इथं वजा बाकी होते म्हणून वजा 3. आता 7/2 कुठून आले नावेची प्रवाहाच्या दिशेने गतीचं गुणोत्तर 7 आहे आताच तुम्हाला सांगितलं याच्यानुसार आणि नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गतीचं गुणोत्तर आहे 2. याच्या पुढे त्याचं जे समीकरण होतं ते लिहिलं, याच्या पुढे त्याचं लिहिलं, तिरपा गुणाकार केला आणि एक्सची किंमत काढली 5.2/5 किलोमीटर प्रति तास. हे आपल्याला शांत पाण्यात नावेची गती भेटली. ठीक आहे. 8वा प्रश्न बघूया अशाच टाईपचा. एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 3 पट आहे. जर प्रवाहाची गती ही 2 किलोमीटर प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेची गती किती हा 8वा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहे 3 4 5 6. ऑप्शन यामध्ये आपल्याला दिसते 3 4 5 आणि 6. ठीक आहे. आता इझिली तुम्ही हे तोंडी सॉल्व करू शकता. आता जास्त लोक लावायची गरज नाही. पहिली लाईन वाचायची की एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 3 पट आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची गती जी आहे ती किती राहील 1 आणि नावेची प्रवाहाच्या दिशेने गती जी राहील ती किती राहील 3 म्हणजे त्याचं गुणोत्तर काय राहील 3:1. ही काय झाली नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती आणि ही काय झाली नावेची प्रवाहाच्या दिशेने गती. कारण इथं जी पट दिलेली आहे ती किती दिलेली आहे ती पट. मग ज्याची जास्त राहील ती काय राहील नावेच्या प्रवाहाच्या दिशेने गती ऑब्वियसली आहे. कारण आपल्याला माहीत आहे की जर नाव प्रवाहाच्या दिशेने जात आहे तर तिची वेगांची बेरीज होते म्हणजेच ते स्पीडनं चालते. आपल्याला माहीत आहे आपण जर स्विमिंग करत असाल
तर तुम्ही नदीमध्ये पोहत असाल तर आपल्या लक्षात येते की ज्या दिशेने पाणी वाहत आहे त्या दिशेने पोहण्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट घेण्याची गरज राहत नाही, तिथं आपली स्पीड जास्त राहते. आणि तेच जर आपल्याला नदी ज्या दिशेने वाहत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपल्याला पोहायचं म्हटलं तर तिथं आपल्याला जास्त एफर्ट लागतात, बरोबर आहे. म्हणजे तिथं आपली स्पीड किंवा गती जी आहे ती कमी होते. सरळ सरळ आहे. मग इथं आपण गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलं, पट दिलेली होती ती पट, म्हणजेच इथं नावेची प्रवाहाच्या दिशेने गती बरोबर 3 आणि नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती बरोबर 1. कारण ती तिप्पट आहे, ही 1 असेल तेव्हाच ती तिप्पट राहील. आधीच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं. मग इथं मला माहीत आहे शांत पाण्यात नावेची गती बरोबर मी म्हटलं x. शांत पाण्यात नावेची गती बरोबर काय म्हटलं मी x. आणि प्रवाहाचा वेग आपल्याला दिलेला आहे. प्रवाहाचा वेग बरोबर किती दिलेला आहे 2 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. पुढे काय आहे नावेची प्रवाहाच्या दिशेने गती बरोबर काय होईल रे, दोघांची बेरीज होते म्हणजे 1+2. आणि नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती बरोबर इथं काय होते वजाबाकी म्हणजेच 1+2. ठीक आहे. नावेची प्रवाहाच्या दिशेने गतीचं गुणोत्तर किती आहे 3 अपॉनमध्ये नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गतीचं गुणोत्तर किती आहे 1 बरोबर 1+2 अपॉन 1+2. कारण नावेची प्रवाहाच्या दिशेने गती आपण काढली 1+2 म्हणून हे इकडे वर आहे म्हणून इकडे वरती. नावेची प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती इथं किती खाली. तिरपा गुणाकार केला तर 3ने जर 1+2ला गुणलं तर इथं खाली लिहितो 3ने xला गुणलं 3x वजा 3ने 2ला गुणलं 6 बरोबर 1ने जर याला गुणलं तर असं राहील 1+2. मला xची किंमत काढायची आहे. प्लस x इकडे आला, हा 3x वजा 1 झाला, हा +2 जसा तसा, वजा 6 तिकडे गेला अधिक 6 झाला. 3x वजा 2x बरोबर 2x म्हणजे हे उत्तर आला 8. म्हणजेच x बरोबर 2×8 म्हणजे xची किंमत किती आली रे 4. म्हणजेच x काय आहे शांत पाण्यात नावेची गती म्हणजे 4 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं काय आहे राईट आन्सर याचं असणार आहे. ठीक आहे. नवं एक्झाम्पल असाच पद्धतीचं एक सोडवायला देतो. एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही विरुद्ध दिशेच्या गतीच्या 4 पट आहे. इथं आहे 4 पट. जर प्रवाहाची गती 5 किलोमीटर प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेचा वेग किती हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे 2, दुसरा ऑप्शन आहे 2.1/3, तिसरा ऑप्शन आहे 8.1/3 आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे. तर हा जो 9वा प्रश्न आहे हा आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा होमवर्कसाठीचा प्रश्न आहे. एका नावेची प्रवाहाच्या दिशेने गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 4 पट आहे. जर प्रवाहाची गती 5 किलोमीटर प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेची गती किती. ठीक आहे. हे प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 10वा प्रश्न असाच आहे, थोडासा वेगळा आहे. बघूया येतं का तुम्हाला. एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेचा आहे व प्रवाहाच्या दिशेच्या वेगाचे गुणोत्तर प्रवाहाच्या दिशेच्या वेगाचे गुणोत्तर 10-13 आहे. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर शांत पाण्यात नावेचा वेग किती? तर शांत पाण्यात नावेचा वेग किती? ऑप्शन आहेत 21, 22, 33 आणि 23. ठीक आहे, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आधीचं उदाहरण आणि या उदाहरणामध्ये काय डिफरन्स आहे तुम्हीच सांगा. बघा, आधीच्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही सांगू शकता का? एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग व प्रवाहाच्या दिशेच्या वेगाचे गुणोत्तर 10-13 आहे. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर शांत पाण्यात नावेचा वेग किती? इथं बघा, एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या दिशेचा वेगाचे गुणोत्तर 10-13 आहे. म्हणजे नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग बरोबर किती? 10. आणि नावेचा प्रवाहाच्या दिशेचा वेग बरोबर किती? 13. हे गुणोत्तर झालं. ओके का? आता बघा, हे पहिले पाहिजे हे नंतर पाहिजे, फक्त उलटं लिहिलं, काहीच नाही. प्रवाहाचा वेग किती दिलेला आहे? प्रवाहाचा वेग बरोबर दिलेला आहे 3 किलोमीटर प्रति तास. आणि शांत पाण्यात नावेचा वेग आपल्याला काढायचा आहे. शांत पाण्यात नावेचा वेग बरोबर किती आहे मला माहीत नाही, म्हणजेच काय? x. ठीक आहे, परत तेच म्हणजेच नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर काय होईल रे? पहिले काय असतो? शांत पाण्यात नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग याची काय होईल? विरुद्ध दिशेने असल्यामुळे वजाबाकी होईल, म्हणजेच x - 3 होईल. आणि नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर काय होईल? शांत पाण्यात नावेचा वेग x आहे आणि प्रवाहाचा वेग आहे 3, याची काय होईल? बेरीज. आता सेम तशाच पद्धतीनुसार नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग याचं गुणोत्तर आहे 10 अपॉनमध्ये नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग याचं गुणोत्तर आहे 13 बरोबर. नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग याच्यासाठी आपण समीकरण काढलं x - 3 अपॉनमध्ये नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग याच्यासाठी गुणोत्तर समीकरण काढलं x + 3. आलं लक्षात? आधीचं जसं उदाहरण आहे तसंच आहे. आधीच्या उदाहरणामध्ये पट दिलेली होती, इथं डायरेक्ट गुणोत्तर दिलेलं आहे. सोपं झालं. मग 10ने याला गुणावं लागेल. 10ने x ला गुणलं तर 10 झाले 10x अधिक आहे म्हणून अधिक. 10ने 3 ला गुणलं झाले 30. 13ने x ला गुणलं 13x झाले. वजा आहे म्हणून वजा. 13 × 39. मला xची किंमत काढायची आहे. हा 10x तिकडे नेला तर वजा होईल, म्हणजे बरोबर उत्तर येईल. आणि हा -39 इकडे आणला तर प्लस होईल, म्हणजे हा 30 इकडचा तसा तसा अधिक हा +39 झाला.
हा 13x जसा तसा, हा 10x तिकडे गेला तर वजा 10x झाला. 13 आणि 30 आणि 39 किती झाले, हे 69 बरोबर 3x आहे ना. एक्सची किंमत जर काढली 3 दुनी 6 3 त्रिक 9 म्हणजे 23 किलोमीटर प्रति तास जो आहे हा आपल्याला काय भेटेल, नावेचा शांत पाण्यातील वेग भेटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे आपलं त्याचं काय असणार आहे, राईट आन्सर त्याचं असणार आहे, म्हणजे 23 किलोमीटर प्रति तास. आधीचं जसं उदाहरण होतं तशाच पद्धतीनुसार हे पण उदाहरण आहे. डायरेक्ट आता असे प्रश्न सोडवता आले पाहिजे. आता तुमच्या भरपूर याची प्रॅक्टिस झालेली आहे. 7 9 आणि 4 आहे. पहिलं रब करून टाकू. 11 नंबरचा प्रश्न. इथं आहे 7 9 आणि इथं आहे 4. तर शांत पाण्यात नावेचा वेग किती. ऑप्शन आहे 40 32 30 31. ऑप्शन आहे 40 32 30 आणि 31. ठीक आहे. प्रश्न वाचा व्यवस्थित. एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या वेगाचे गुणोत्तर 7 9 आहे. प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे, तर शांत पाण्यात नावेचा वेग किती. मी डायरेक्ट सोडवतो. ठीक आहे. पहिले काय येईल, आता विरुद्ध दिशेचं पहिलं आहे म्हणजेच पहिले 7 येईल, अपॉनमध्ये 9 येईल. बरोबर. इथं काय येईल, x वजा 4 आणि इथं किती येईल, x अधिक 4. बरोबर आहे. आता मी स्टेप गाळल्या त्याच्या, डायरेक्ट उत्तर काढू. 7 गुणिले x 7x अधिक 7 चौक 28 बरोबर 9 गुणिले x 9x वजा 9 चौक 36. मला एक्सची किंमत काढायची आहे. हा तिकडे जाईल, हा इकडे येईल, म्हणजे 28 अधिक 36 होईल बरोबर 9x वजा 7x होईल. ठीक आहे. 8 आणि 7 1404. हाचा आला 1 हे झाले 64 बरोबर 9तून 7 गेले 2x राहिले, म्हणजे याचं उत्तर भेटेल आपल्याला 32 किलोमीटर प्रति तास. सर्वांना दिसतंय का, 32 किलोमीटर प्रति तास. हा आपलं डायरेक्ट सरळ सरळ उत्तर भेटेल. तर ऑप्शन क्रमांक कुठलं असेल, दुसरं जे आहे हे आपलं याचं राईट आन्सर असणार आहे, दुसऱ्या नंबरचं ऑप्शन. ठीक आहे. 12 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. 5 7 आहे 3 आहे. इथं आहे 5 7, इथं आहे 3. ठीक आहे. ऑप्शन आहेत 18 20 21 70. ऑप्शन आहे 18 20 21. चौथा ऑप्शन आहे 70. सोडवायचं आहे उदाहरण. हे होमवर्कसाठी असणार आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या वेगाचे गुणोत्तर 5 7 आहे. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे, तर शांत पाण्यात नावेचा वेग किती. ऑप्शन आहे 18 20 21 70. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया टाईप 12चा. बघूया आपल्याला सोडवता येतो का. इझी प्रश्न आहे, क्लिअरली सॉल्व्ह होईल. तुम्हाला सोडवायचा आहे, थोडासा वेळ देतो. ठीक आहे. हे जे लेक्चर आहे हे आपण लाईव्ह नाही घेत आहे, पण याला प्रीमायर करत असतो. तर प्रीमायरिंग करताना तर लक्षात येत असेल की लाईव्ह सारखी फिलिंग्स तुम्हाला येते. तर त्यामुळे प्रश्न व्यवस्थित सॉल्व करायचा आहे, व्यवस्थित बघायचा आहे. आणि जवळपास जेव्हा मी प्रश्न तो तुम्हाला सॉल्व करायला देतो तर तिथल्या तिथंच लवकर सॉल्व करण्याचा कमीत कमी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. प्रयत्न तर करा. 13 नंबरचा प्रश्न. एका बोटेला ए पासून बी पर्यंत एका बोटेला ए पासून बी पर्यंत व बी पासून व परत
बी पासून ए पर्यंत येण्यासाठी 6 तास लागतात. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास व बोटेचा शांत पाण्यातील वेग शांत पाण्यातील वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे, तर ए व बी चे अंतर किती? ए व बी मधील अंतर किती? अंतर किती? इजी प्रश्न आहे. ऑप्शन आहे ठीक आहे. 19.711 किलोमीटर, 20.511 किलोमीटर, 20.711 किलोमीटर आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. प्रश्न समजून घ्या. एका बोटीला ए पासून बी पर्यंत व परत बी पासून ए पर्यंत येण्यासाठी 6 तास लागतात. म्हणजे ए हे ठिकाण आहे, ए फॉर ॲपल, काय ए फॉर अमेरिका म्हणू. ए फॉर अमेरिका म्हणजे इथून पासून तर इथं बी आहे, बी ब्रिटन. ठीक आहे. इथून पर्यंत येण्यासाठी परत रिटर्न जाण्यासाठी एकूण किती तास लागतात? 6 तास लागतात. ठीक आहे. परत आता बघा, ए आणि बी म्हणजे अमेरिका आणि ब्रिटनचा जो हा मार्ग आहे हा पाण्यातून जात आहे. ठीक आहे. आणि इथं मी असं समजू राहिलो, गृहीत धरू राहिलो की ही बोट जात आहे किंवा नाव जात आहे. ही जी आहे बोट असं जो वाहत आहे या दिशेने वाहत आहे प्रवाह. मग इकडून जाताना बोट स्पीडने जाईल कारण ती प्रवाहाच्या दिशेने जात आहे, आणि इकडून येताना ती थोडीशी स्पीड तिची काय होईल? कमी होईल, कारण ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे. तर इथं बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती दिलेला आहे? शांत पाण्यात वेग दिलेला आहे 8 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग किती दिलेला आहे? 3 किलोमीटर. म्हणजे एकदा या दोघांची काय होईल? बेरीज होईल आणि एकदा काय होईल? वजाबाकी होईल. तर या ए पासून तर बी पर्यंत म्हणजे अमेरिका ते ब्रिटनपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपी आहे. तर आपल्याला वेळ त्यांनी दिलेला आहे. मग वेगवेगळ्या अंतराच्या उदाहरणानुसार आपल्याला माहीत आहे अंतर बरोबर काय असते रे? अंतर बरोबर काय असते? अंतर बरोबर काय असते? किंवा वेळ दिलेला आहे म्हणून आपण मी डायरेक्ट म्हणू शकतो वेळ बरोबर मला माहीत आहे. वेळ बरोबर काय असते रे? अंतर भागेला वेग. अंतर भागेला वेग. ठीक आहे. मला वेळ दिलेला आहे 6 तास. आता बघा, पहिले ए पासून बी पर्यंत झाला आणि जो पाण्याचा प्रवाह आहे ए पासून बी कडे वाहत आहे असं म्हटलं तर अंतर मला माहीत नाही म्हणून मी एक्स म्हटलं. अपॉनमध्ये तर बोट जी आहे ते पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत आहे म्हणजे या दोन्ही वेगांची काय होईल? बेरीज होईल. म्हणजे 8 अधिक 3 बरोबर आहे. म्हणजे अंतर हे झाला भागेला वेग झाला. बरोबर आहे. आता ए पासून बी पर्यंत गेला, परत बी पासून ए कडे येईल म्हणून इथं प्लस ॲड होईल वेळ काळासाठी. परत अंतर किती होईल? एक्स. आता बी पासून ए पर्यंत येताना तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येऊ राहिला म्हणजे या दोन्ही वेगाची काय होईल? वजाबाकी. म्हणजेच 8 वजा 3 बरोबर आपल्याला किती उत्तर भेटलं पाहिजे? 6 तास. कारण एकूण किती तास लागू राहील त्यांना? 6 तास. आता हे मला माहीत आहे ऑलरेडी म्हणून मी हे लिहिलं. ठीक आहे. अंतर मला माहीत नाही म्हणून मी एक्स लिहिलं आणि बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजेच 8 अधिक 3 आला.
आणि इथं बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग म्हणजेच 8 वजा 3 आला, म्हणजे अंतर भागेला वेग अधिक अंतर भागेला वेग बरोबर 6. कारण ए पासून बी पर्यंत चालला, बी पासून ए पर्यंत येऊ राहिला, म्हणून दोघांची बेरीज केली, बरोबर उत्तर त्यांनी 6 तास लागतात म्हणून 6 तास लिहिले. सॉल्व करूया. x/8 अधिक 3 11 अधिक x/8 वजा 3 झाले 5, बरोबर उत्तर किती 6. 5ने x ला गुणलं 5x अधिक 11ने x ला गुणलं 11x आणि 11 5 55 बरोबर 6. मला एक्सची किंमत काढायची आहे. 55 तिकडे जाईल, इथपर्यंत दिसत आहे का सगळ्यांना? ओके. आता इथं बघा 5x अधिक 11x याची जर बेरीज केली तर किती होतील? 16x बरोबर. हा 6 इकडे आहे, हा 55 तिकडे जाईल, म्हणजे 6 गुणेला आहे 55 होतील. मला एक्सची किंमत काढायची आहे. 16 कशामध्ये जाईल? भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे. आता 16 आणि 6च्या बाबतीत म्हटलं तर 2ने भाग जातो, 2×6 2×8 16. आता पुढे जर भागाकार द्यायचं म्हटलं तर पुढे काही भाग जात नाही. मग काय करू? x बरोबर 3 5 15 5 हातचा आला 1, 3 5 15 1 16, 165 भागेला 8. याला जर सॉल्व केलं तर 8 2 16, 5 बाकी आला, 8ने 5ला भाग जात नाही, 20चा भाग गेला आहे ना, बरोबर आहे का? काहीतरी चुकलं. 8 2 16 बरोबर आहे. 8ने 5ला भाग नाही जात, 20चा भाग गेला. 20 पूर्णांक किती बाकी राहतील? 5/11 किलोमीटर हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरं जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर त्याचं असणार आहे. पण यांनी इथं उत्तर देताना काहीतरी आपलं गडबड झालेली आहे. 11 अधिक 5 किती होतात? 16 होतात, बरोबर आहे. आपलंच उत्तर बरोबर आहे. 20.5/11 किलोमीटर आपलं हे उत्तर असणार आहे. यांनी 17 केलं आहे म्हणून त्यांचं उत्तर चुकलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे माझं परफेक्ट उत्तर असणार आहे. तर ए पासून तर बी पर्यंतचं अंतर किती? 20.511 किलोमीटर. दुसरा प्रश्न आपण आता फास्टमध्ये असा सॉल्व करू. 14 नंबरचा प्रश्न बघू आपल्याला येतो का? ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी आधी पहिलं लेक्चर बघून घ्या, तरच त्यांना हे दुसरं लेक्चर समजेल, नाही तर काही समजणार नाही आहे. चौदा नंबरचा प्रश्न. 6 तास 2 किलोमीटर 7 किलोमीटर. ऑप्शन आहेत 19.207 किलोमीटर, दुसरा ऑप्शन आहे 17 किलोमीटर, तिसरा ऑप्शन आहे 20 किलोमीटर, चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे. एका बोटेला ए पासून बी पर्यंत व परत बी पासून ए पर्यंत येण्यासाठी 6 तास लागतात. जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास व बोटेचा शांत पाण्यातील वेग 7 किलोमीटर प्रति तास आहे, तर ए व बी मधील अंतर किती? तर ए आणि बी मधलं अंतर विचारलं तर ते अंतर मला माहीत नाही म्हणून मी म्हटलं एक्स अपॉनमध्ये बोट प्रवाहाच्या दिशेने वाहत असेल तेव्हा तिथं वेगांची बेरीज होईल, म्हणजे 7 अधिक 2 डायरेक्ट मी लिहितो 9 अधिक परत वेळ काढायचा आहे, एक्स अंतर आहे छेदामध्ये, बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येऊ राहिले म्हणजे याची वजाबाकी होईल, 7तून 2 गेले राहिले 5, बरोबर किती तास येतील? याचे उत्तर 6 तास. सॉल्व जर केलं 5 गुणिला एक्स 5x अधिक 9 गुणिला एक्स 9x आणि 9 5 45 बरोबर 6. 9 5 किती झाले? 14x बरोबर हा 45 तिकडे गेला म्हणजे 6 गुणिला 45. x बरोबर 6 गुणिला 45 भागेला 14, बेसाती 14, बेत्रिक 6. पुढे जर सॉल्व केलं तर आता भाग जात नाही म्हणून 45 गुणिला 3 करून टाका. तर 45 गुणिला जर 3 केलं तर 5 त्रिक 15 5 हातचा आला 1, 4 त्रिक 12 ने 13, 135 भागेला 7. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला एक्सची किंमत भेटेल. तर 7 दुनी 14 म्हणजे भाग जात नाही, मग 7 1 7, किती बाकी राहिले? 6, किती झाले? 65 बरोबर आहे. 7 9 63 होतात बरोबर आहे. 19चा भाग गेला, किती राहिले? 2, म्हणजे 19.207 किलोमीटर हे आपल्याला याचं उत्तर भेटलेलं आहे. 135 भागेला 7 जर केलं तर तुम्ही तोंडी करायला पाहिजे. 7ने 13ला भाग जात नाही, 7 1 7 राहिले 6, हा 65 झाला, 7 9 63 झाले,
राहिले किती 2. आपल्याला पॉईंटमध्ये भाग नाही द्यायचा आहे कारण पॉईंटमध्ये उत्तर नाही. म्हणजे 19चा भाग गेला म्हणून 19 पुढे लिहिले, 2 बाकी राहिला ते वरती लिहिले, ज्याने भागलं होतं ते खाली लिहिले. म्हणजे 19.207 किलोमीटर हे आपल्याला त्याचं काय भेटलेलं आहे, उत्तर भेटलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया. पंधरा नंबरचा एक प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एका बोटीला ए पासून 10 तास, 4 तास, 6 तास. इथं आहे 10 तास, इथं आहे 4 तास, इथं आहे 6 तास. प्रश्न आहे 15 नंबरचा. उत्तर आहेत 15, 20, 16.203, 15, 20, 16.203. चौथा आहे 15.203. हा 15 नंबरचा प्रश्न होमवर्कसाठी आहे, तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. काय प्रश्न आहे, एका बोटेला ए पासून बी पर्यंत व परत बी पासून ए पर्यंत येण्यासाठी 10 तास लागतात. जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास व बोटेचा शांत पाण्यातील वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे, तर ए व बी मधील अंतर किती, हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. आणि उत्तर जे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, उत्तर जे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, सोळा नंबरचा प्रश्न बघूया. संत पाण्यामध्ये एक बोट 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने संत पाण्यामध्ये एक बोट 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने पुढे आहे जाते आणि प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे. जर एक बोट 45 मिनिटात काही अंतर जाऊन काही अंतर जाऊन परत येत असेल तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती, तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती, आता याला आपल्या मेथडनुसार सॉल्व करायचं म्हटलं
ऑप्शन दिले आहे त्याचे. पहिलं ऑप्शन आहे 4 किलोमीटर, दुसरा ऑप्शन आहे 2 किलोमीटर, तिसरा ऑप्शन आहे 3 किलोमीटर, चौथा ऑप्शन आहे 5 किलोमीटर. आता बघा, संत पाण्यामध्ये एक बोट 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे. जर एक बोट 45 मिनिटात काही अंतर जाऊन परत येत असेल तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती? आता ज्या पद्धतीनुसार आपण एक्झाम्पल सॉल्व केलं त्या पद्धतीनुसार उत्तर निघते का आधी बघून घेऊ. तर बघा, अंतर आपल्याला काढायचं आहे. तर अंतर मला माहीत नाही म्हणून x अपॉन दोन्ही वेगाची बेरीज होईल म्हणजे 6 अधिक 2 किती झाले 8, अधिक इथं परत अंतर बरोबर x आणि 6 वजा 2 बरोबर 4 बरोबर 45 मिनटं. आपल्याला चालत नाही, आपल्याला तास पाहिजे. म्हणजे 45 मिनटाला तासामध्ये कन्वर्ट केलं तर होतात 60. 4ने xला गुणलं 4x अधिक 8ने xला गुणलं 8x आणि 8 चौक 32 बरोबर 45/60. ठीक आहे, 8 4 12 x बरोबर 45 गुणेला 32 भागेला 60. ठीक आहे, मला 12 एक्सची किंमत पाहिजे. 12 गुणाकारात इकडे जाताना भागाकारामध्ये जाईल. तर x बरोबर इकडे आपण सॉल्व केलं. x बरोबर 45 गुणेला 32 भागेला 60 गुणेला 12. ठीक आहे, 15 त्रिक 45, 15 चौक 60. ठीक आहे, 4 8 32, 3 चौक 12. 4ने जर 8ला भागलं तर उत्तर किती आलं 2. म्हणजे x बरोबर उत्तर किती आलं 2 किलोमीटर. बस झालं उत्तर. एवढं काय डोकं लावण्याची गरज नाही आहे, कारण प्रत्येक उदाहरण तुमच्या बुक्समध्ये दिलेलं आहे. तशाच पद्धतीनुसार सोडवण्याची काही गरज नाही आहे. एकदम इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. पण इथं लक्षात घ्या, हे 45 मिनटं आहेत. आता आपण जेव्हा वेळ अंतर पाहिलं तेव्हा अंतर हे किलोमीटरमध्ये पाहिजे आणि वेग जो आहे हा किलोमीटर प्रति तासामध्ये पाहिजे. हा किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, अंतर जे आहे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ही जी वेळ आहे एक मिनिटामध्ये असणं गरजेची आहे. मग 45 मिनटाला जर तासामध्ये कन्वर्ट केलं, तासामध्ये असणं गरजेचे आहे. मग 45 मिनटाला जर तासामध्ये कन्वर्ट केलं म्हणजे 60ने भागावं लागेल. बरोबर आहे. आणि कॅल्क्युलेशन केलं आपण आधीच्या उदाहरणानुसार तर उत्तर बरं आपल्याला किती भेटलं 2 किलोमीटर. इथं बुक्समध्ये त्यांनी खूप मोठी पद्धत सांगितलेली आहे. आपल्याला त्या पद्धतचं काही घेणं देणं नाही आहे. एक प्रश्न आपण अशाच पद्धतचा बघूया. 10, 4 आणि 30 मिनटं. सतरा नंबरचा प्रश्न किती आहे 10, इथं आहे 4, इथं आहे 30 मिनटं. ऑप्शन आहेत 3, 7, 2.1 यापैकी नाही. 3, 7, 2.1, चौथा आहे 3.5 असं लिहू. ठीक आहे, बघा, संत पाण्यामध्ये एक बोट 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. जर एक बोट 30 मिनिटात काही अंतर जाऊन परत येत असेल तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती? परत अंतर मला माहीत नाही म्हणजेच x. बोट प्रवाहाच्या दिशेने जाईल म्हणजे 10 अधिक 4 एकदा बेरीज होईल, अधिक अंतर मला माहीत नाही म्हणजेच x. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येईल म्हणजे 10 वजा 4 हे उत्तर आलं 6 बरोबर 30 मिनटं आहेत. याला मला तासामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे झाले 60. 30 1 30, 30 2 60 इथंच क्लिअर केलं. 6x अधिक 14ने xला गुणलं 14x, 14 सक 84, 14 आणि 6चा गुणाकार बरोबर 1/2 झाले. 14 आणि 6 इकडे लिहितो, 14 अधिक 6 किती झाले 20x बरोबर हा 84 तिकडे जाईल म्हणजे 1/2 गुणेला 84 म्हणजेच x बरोबर 1/2 गुणेला 84. या सगळ्यांना किती 20. 2ने जर 84ला भागलं तर 2 चौक 8, 2 1 2. 20ने जर 41ला भागलं तर 20 2 40. किती बाकी राहतील रे? 1 बाकी राहील. बरोबर आहे ना. 20 2 40, 1 बाकी राहील. 20 2 40, 1 बाकी राहील. पॉईंट दिला, उत्तर किती येईल परत 20 0 0 म्हणजे 2.01 उत्तर यायला पाहिजे. इथं तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे 2.01 आहे ॲक्च्युअलमध्ये. हे किती आहे 2.01. 2.01. ठीक आहे, एवढं त्याला काय असेल त्या दोन ठिकाणांमधलं अंतर असेल 2.01.
1. ओके, तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. एक 18 नंबरचा प्रश्न जो आहे एक परत तुम्हाला होमवर्कसाठी देतो आणि यानंतर हा टॉपिक तुमचा इथं संपणार आहे. बघा, पूर्ण टॉपिक आपण बघितला, यामध्ये काहीच नाही आहे. वेगवेगळं अंतर जे आपण टॉपिक घेतलेलं आहे त्याचं बेसिक आहे आणि फक्त बोट कोणत्या दिशेने चालली, प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, येळ्यावरती सगळा खेळ डिपेंड याचा असतात आहे. 18 नंबरचा प्रश्न इथं आहे. 18 नंबरचा प्रश्न इथं आहे 12 किलोमीटर प्रति तास आणि इथं आहे 6 किलोमीटर प्रति तास आणि इथं जे मिनटं दिलेले आहेत हे 15 मिनटं दिलेले आहेत. तर याचं उत्तर काय असेल? ऑप्शन आहेत 6, 3, 1.12, 6 किलोमीटर, दुसरा ऑप्शन 3 किलोमीटर, तिसरा आहे 1.12 किलोमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 1.32 किलोमीटर. ठीक आहे, तर बघा, संत पाण्यामध्ये एक बोट 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. जर एक बोट 15 मिनिटात काही अंतर जाऊन परत येत असेल तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा होमवर्कसाठी प्रश्न असणार आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, हा टॉपिक इथंच संपला. यानंतर आपण पाण्याची टाकी व नळ हा टॉपिक चालू करणार आहोत. पाण्याची टाकी व नळ हा ॲक्च्युअलमध्ये टॉपिक जो आहे तुमचा काळ आणि काम या टॉपिकवरती तुमचा हा टॉपिक डिपेंड आहे. जसं आपण काळ आणि कामचे उदाहरणं सॉल्व केले तसंच सेम पाण्याची टाकी व नळ आहे. 2 लेक्चरमध्ये त्याला आपण संपून टाकू. सोपी टॉपिक आहे. त्यानंतर आपण अल्जेब्राकडे जाणार आहोत. ठीक आहे, अल्जेब्रा आणि जॉमेट्री मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते पण. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.